मुंबईतल्या बहुचर्चित लालबागचा राजा गणेश मंडळाच्या मूर्तीचं मुखदर्शन गुरुवारी संपन्न झाले। या निमित्ताने अनेक गणेश भक्तांनी लालबागच्या राजाचे मुखदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी गणेश भक्तांनी ही शान कुणाची, लालबागच्या राजाची अशा घोषणांनी मंडप परिसर यावेळी दणाणून सोडला। याचबरोबर मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्ली गणपतीचंही मुखदर्शन करवण्यात आलं। तसंच जेसीबीच्या या संपूर्ण गणेश मूर्तींचंही मुखदर्शन झालेलं आहे। मुंबईमधील श्रीमंत गणेश मूर्तींमध्ये या गणेश मंडळाचा सहभाग येतो। जीएसबीच्या गणपतीचाही मान वरचा आहे। दागदागिन्यांनी मढलेली ही मूर्ती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भक्त इथं गर्दी करत असताना दिसतात। जीएसबीचा हा राजा ज्याची आपण दृश्य पाहताय। मुंबईचा राजा त्याची दृश्य मुखदर्शन सोहळा पार पडला। त्यानंतर लालबागच्या राजाचाही मुखदर्शन सोहळा संपन्न झाला। मुंबईतील गणपतींचे मुखदर्शन आज पाहायला मिळाले। लालबागचा राजा आणि जीएसबीचा राजा ही दोन दृश्य आपण पडद्यावर पाहतात। लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा, डावीकडे लालबागच्या राजाचं मुखदर्शन आणि उजवीकडे मुंबईचा राजा। मुखदर्शन सोहळा मुंबईमध्ये पार पडला। बाप्पाचं दरवर्षीचं जे रूप आहे, जे प्रमाणे बाप्पाची जी दरवर्षीची मूर्ती आहे त्या पद्धतीने यावर्षी देखील आहे। तो खऱ्या अर्थाने बाप्पा राजमहल मध्ये यावर्षी विराजमान झालेला आहे। तर तुम्ही पाहाल हा पूर्णपणे सुवर्ण महल आहे। बाप्पाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण मुकुट अर्पण झालेलं आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून। आणि संपूर्ण सजावट जी आहे, मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते बद्रीनाथच्या महादरवाजेची ती प्रतिकृती आहे। त्यामुळे त्या पद्धतीने या लालबागच्या राजाचं या ठिकाणी आपण सजावट केलेली आहे।